तर मी 15 ऑगस्टलाच सविस्तर सगळी बैठक आढावा कुंभमेळ्याच्या ठिकाणी घेतलेला होता आणि त्यानंतर भुजबळ साहेबांनी म्हणजे 8 दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. पण मला वाटतं भुजबळ साहेबही ज्येष्ठ मंत्री आहेत, ते नाशिकचेच आहेत, अनेक वर्षापासून ते निवडून येत आहेत. मला वाटतं कुंभमेळा आमचा मोठा इव्हेंट आहे, त्या ठिकाणी त्यांना काही जाणून घ्यायचं असेल किंवा त्यांना काही सूचना करायची असतील त्या अनुषंगाने त्यांनी जर बैठक घेतली तर मला वाटतं यात चुकीचं आहे असं काही वाटत नाही किंवा आम्ही एकमेकावर कुरघोडी करतो आहे का अतिक्रमण करतो आहे असं समजायचं अजिबात कारण नाही. त्यांना तो अधिकार आहे मंत्री म्हणून, ते ज्येष्ठ मंत्री राज्यातले, त्यामुळे मला त्याबद्दल कुठेही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. उलट त्यांनी बैठक घेतली त्यातून काही चांगल्या सूचना असेल 4 का मला गती मिळत असेल तर मला वाटतं ते चांगलंच आहे. सत्ताधारी 2 पक्षांमध्ये मात्र स्पर्धा पाहायला मिळते याच्यावर असं वाटतं का? अजिबात नाही. मी पुन्हा तेच सांगितलं की तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी घेतली पाहिजे. उलट कुंभमेळा हा आमचा खूप मोठा इव्हेंट आहे, सगळ्या देशाचं नाही जगाचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की अधिकाधिक सहभाग मंत्र्यांचा असेल, आमदारांचा असेल, त्यांच्या जर काही सूचना असतील त्यांनी जर करत असतील तर मला वाटतं त्यात चुकीचं काही नाही. पालकमंत्रीपद लवकरात लवकर घ्यायचं आलं तर हा निर्णय कुठेतरी लवकर होईल आणि आगामी काळातलं एवढं मोठं कार्यक्रम सोयीसुविधा होणार आहे. तर कशा पद्धतीने आपण पालकमंत्री झालं पाहिजे लवकर, हे माझं म्हणणं आहे. लवकर झालं पाहिजे काहीतरी निर्णय, जो व्हायचा असेल तो होईल पण तो निर्णय लवकर झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, ते या बाबतीमध्ये चर्चा करत आहेत, लवकरचा निर्णय होईल. गणपतीच्या आधी होईल आता ते का गणपतीच्या आधी होईल का दुर्गोत्सवाच्या आधी होईल ते आता काही सांगता येत नाही. नाही मग मी तर म्हटलं की लवकरात लवकर झाला पाहिजे. जो काय असेल तो निर्णय तो लवकर झाला पाहिजे. एकदा तिथे कामाला गती येईल, थोडं अधिकाऱ्यांनाही आपल्याला त्या ठिकाणी हक्काने सांगता येतं 4 गोष्टी, हे खरं आहे. पण आता शेवटी काही प्रशासकीय अडचणी असतील, काही आमच्या आपसातल्या अडचणी असतील, पण त्यामुळे मला वाटतं 2च ठिकाणी रायगड आणि नाशिक हे 2च पालकमंत्रीपद राहिलेले आहेत. लवकरच तोही तिढा सुटेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.